भूतकाळातील कर्तृत्वाचं स्मरण, वर्तमानातील संधीचा शोध आणि भविष्यातील आकांक्षांचा समन्वय साधू पाहणारी संघटना. हिंदू मनावर निर्विवाद वर्चस्व करणारे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना अधिष्ठान मानून त्यांचा पराक्रम, त्याग आणि कार्य यापासून प्रेरणा घेऊन राजे शिवराय प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना झाली. सिंहासनाधीश्वर महाराजांची दिव्य भव्य अशी मूर्ती प्रतिष्ठाननं पुण्यातल्या कर्वेनगर भागात फाल्गुन कृष्ण तृतीया शके 1927 म्हणजेच 18 मार्च 2006 या पवित्र अशा शिवजन्मदिनी स्थापन केली. तसंच सिंहासनाभोवती रायगड रूपी भव्य अशी मेघडंबरी स्थापन केली. शिवरायांचा इतिहास जनमानसात जागवण्यासाठी प्रतिष्ठान कर्वेनगर, वारजे माळवाडी या भागात शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक हे दोन उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करत आहे. नाट्य, कथाकथन, सहली अशा माध्यमातून प्रतिष्ठान ऐतिहासिक घटना आणि वास्तूंना उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रतिष्ठान वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन तेथील स्वच्छता, पावित्र्य राखण्याचा नेहमी प्रयत्न करत आहे. पुण्यापासून फारच जवळ असलेला आणि हौशी पर्यटकांची भाऊ गर्दी असलेला किल्ले सिंहगड. या किल्ल्यावर प्रतिष्ठान गेल्या 2 वर्षांपासून स्वच्छता आणि पावित्र्य रक्षणासाठी कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आधुनिक तंत्राचा उपयोग करून आपणासमोर सिंहगडाचं आवाहन दृक्श्राव्य पद्धतीनं प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की. राजे शिवराय प्रतिष्ठान पराक्रम, त्याग आणि कार्य. शिव सूर्याचे दर्शन घ्यावे, सतत तयांचे मनन करावे, शिव कार्याचे सेवक व्हावे, देव देश आणि धर्म कारणे. 1328 ची ती भयान काळोखी रात्र. नागनायक कोळी सातवाहन राजांपासून त्याच्याकडे वंश परंपरागत चालत आलेल्या आपल्या किल्ल्यावरून वरच्या अफाट पसरलेल्या आभाळाकडे पाहत झोपी गेला. पण ही रात्र वैऱ्याची होती आणि काळ चालून आला मोहम्मद तुघलकाच्या रूपानं. चोर फितवा करून तुघलक त्याच्या क्रौर्यानं आणि वासनेनं वखवखलेल्या सैन्यासह या भक्कम किल्ल्यात घुसला आणि त्या धर्मशील कोळ्यांची कत्तल करत त्यानं गड बळकावला. आणि सह्याद्रीचा आणखी एक रखवालदार गुलामीच्या बेड्यांमध्ये जखडला गेला. हा रखवालदार म्हणजे दुसरा तिसरा कुणी नाही, हा म्हणजे सह्याद्रीचा बाजूबंद, पूर्वी कोंडाणा आणि आता सिंहगड म्हणून ओळखला जाणारा बेलाग किल्ला. या रात्रीपासून अनेक रात्री यानं गुलामगिरीतच काढल्या. कधी आदिलशाही तर कधी निजामशाही याच्यावर हुकूमत गाजवत राहिली. अखेर 1626 मध्ये याला एक आशेचा किरण दिसला. तीर्थरूप शहाजीराजे भोसले. शहाजीराजांना पुण्याची जहागिरी मिळाली आणि कोंडाणा जरा सुखावला. त्याला एक स्पर्श जाणवला चिमुकल्या पण खंबीर पावलांचा. आणि त्याचं मन उचंबळून आलं. शिवबा, शिवबा राजे. तो मोहरला. भगवा स्वातंत्र्य तिलक
त्याच्या मस्तकी शोभू लागला. बाळराजांचं हे गडावरचं पहिलं आगमन. साल होतं 1633. त्यानंतर हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं. शिवरायांच्या पराक्रमाची दुंदुभी निनादू लागली. स्वराज्य निर्मितीच्या आनंदात असतानाच स्वराज्यावर वाकडी नजर पडली ती मिर्झा राजा जयसिंग या औरंगजेबाच्या मातब्बर राजपूत सरदाराची. आपल्या शूर मावळ्यांच्या आणि प्रजेच्या भल्याकरता मिर्झा राजाचं सैन्य थोपवून परतवण्याकरता शिवरायांना त्याच्याशी तह करावा लागला. त्यामुळे कोंडाण्यासह 23 किल्ले मुघलांकडे गेले. खर तर कोंडाणा राजे आणि जिजाऊंना प्रिय. स्वतः जिजाऊ कोंडाण्यावर काही काळ राहिल्या होत्या. कोंडाण्यावरील प्रसन्न वातावरण आणि देव टाक्याचं अमृतमयी पाणी त्यांना प्रिय होतं. किल्ल्यावरील अमृतेश्वर भैरवासमोर बसून त्या रयतेची गारहाणी ऐकत आणि त्यांचा निवाडा करत असा हा आऊ साहेबांचा लाडका कोंडाणा या तहात अखेर सोडावा लागला. या भगवा मळवट भरलेल्या शिलेदाराच्या कपाळी मोगली हिरवेपणा भासला गेला. आग्रा भेटीसाठी गेलेले असताना अपमानकारक वागणूक देऊन राजांना दग्यानं कैद करण्यात आलं. औरंगजेबाच्या या काळ्या करणीतून राजे सही सलामत निसटले आणि सुरू झालं एक स्वातंत्र्य पर्व. एका मागून एक किल्ले आणि मुलूक स्वतंत्र होऊ लागले. पण शिवरायांना खंत होती रोज राजगडावरून दिसणारा त्यांचा आणि मातुश्री जिजाऊंचा लाडका कोंडाणा अद्याप स्वतंत्र नव्हता. अखेर त्याच्या मुक्ततेसाठी राजांनी स्वतःच जायचं ठरवलं. पण ही अवघड मोहीम अंगावर घेतली कोंडाण्याच्या बुर्जासारख्या एका बेलाग मर्दानं, सुभेदार तानाजी मालुसरे. मुलाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आलेल्या तानाजी मालुसऱ्यांनी हट्टच धरला. कंदी हट्ट नाही केला तुमच्यापाशी, पण योग करतो. कोंडाण्याचं पान म्या घेणार, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. तानाजीच्या या उद्गारांनी उभा राजगड गहिवरला. मोहीम ठरली. ती होती माघ वद्य नवमीची रात्र, दिनांक 4 फेब्रुवारी 1670. आणि भर काळोखात केवळ 500 मावळ्यांसह गडाच्या मावळतीच्या अंगाला असलेल्या वाऱ्याच्या टोकावरून तानाजी किल्ल्यावर पोहोचले. गडावर उदयभानू नावाच्या कडव्या राजपूत किल्लेदाराचा पहारा होता. सारे मुघल आणि राजपूत वर आलेल्या मावळ्यांवर तुटून पडले, पण मावळ्यांच्या अंगी जणू वाघाचं बळ. या हातघाईत उदयभान आणि तानाजीराव समोरासमोर आले, जणू दोन ढगांची टक्कर.